काळबादेवीतील छोटालाल भवनमधल्या या रहिवाशांना आस लागलीये ती स्वतःच्या घरात परतण्याची। या इमारतीतील काही कुटुंब तर गेल्या 15 वर्षांपासून दुसरीकडे भाड्याच्या घरात राहतायत। मुंबई महापालिकेनं धोकादायक इमारत म्हणून घोषित केल्यानंतर सर्व रहिवाशांनी सोसायटीच्या माध्यमातून ही इमारत दुरुस्त करण्यासाठी घेतली। महापालिकेच्या परवानगीनंतर कामही सुरू झालं। सर्व काम ठप्प झालंय। सहकार न्यायालयानं सोसायटीच्या बाजूने निकाल देऊनही हा दुकान मालक ऐकत नसल्यानं त्याच्या दुकानाच्या हद्दीत कॉलम उभं करणं शक्य होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। हमारे बिल्डिंग में एक रोहित मेहता करके एक आदमी है जो बहुत सालों से सब मेंबर्स को परेशान करके रखा हुआ है। उसको ईगो बहुत है और भगवान का दिया हुआ पैसा बहुत है। हमारे पास वो हर एक चीज़ में इंटरफेरेंस कर रहा है। पावसामुळे जीर्ण होत असलेली आणि कुठल्याही आधाराविना उभी असलेली ही 60 फूट उंच भिंत कधीही काळबादेवीच्या रस्त्यावर कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे। पण याची फिकीर पोलिसांना नाहीये। पोलीसही या दुकान मालकाच्या बाजूने असल्याचा आरोप रहिवासी करतायत। मेरी एक छोटी बच्ची है जिसको लेके मैं यहाँ से निकल गई हूँ। जाऊँ तो कहाँ जाऊँ? हम रहे तो कहाँ रहे? कोई गवर्नमेंट दे रहे हमें पैसे, कोई ये कॉर्पोरेट वर्ल्ड कोई भी दे रहा है हमें पैसा, पुलिस दे रहा है, सिर्फ पुलिस पैसा खा रहा है। एंड दिस इज राइट बिकॉज अगर पुलिस पैसा नहीं खा रहा होता तो हमें काम चालू करने दे, बिकॉज ये काम भी पुलिस ने ही रोका है। तो भगवान उसको सद्बुद्धि दे। मैं तो बोलते हम लोग जैन है, इसके लिए उसको कुछ नहीं बोलते, दुआ बददुआ भी नहीं देते। वो समझ जाए तो अच्छा है हमारे लिए। दुकानगळाचा मालक रोहित मेहता यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी या प्रकरणी न्यायालयीन बाब असल्याचं सांगत बोलण्यास नकार दिला। न्याय बाजू असतानाही एका व्यक्तीच्या आडमुठ्या धोरणामुळे 91 कुटुंब आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहतायत। मानवी दृष्टिकोनातूनच आता सरकारनं यातून मार्ग काढण्याची गरज व्यक्त होतीये। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।